भोंदू बाबा अशोक खरात याचे अनेक कारनामे समोर आलेले आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये हा चर्चेचा विषय आहे। शिर्डीमध्ये एका शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारी या प्रकरणामध्ये शिर्डीमध्ये 5 जणांवरती गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात 2 आरोपींना अगोदरच अटक करण्यात आलेली होती आणि अशोक खरात हा देखील नाशिकच्या पोलिसांच्या ताब्यात होता। परंतु त्याची पत्नी कल्पना खरात जी सह आरोपी आहे, त्याचबरोबर इतर एक आरोपी आहे, ते 2 आरोपी अजूनही फरार आहे। शिर्डी पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे संपूर्ण प्रकरणाची विचारपूस करण्यासाठी त्याला ताब्यात घेतलं आणि राहता न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं। त्याला राहता न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर राहता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती आणि या 5 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये शिर्डी पोलिसांनी अशोक खरात याची कसून चौकशी केलेली आहे, विचारपूस केलेली आहे। या संपूर्ण प्रकारामध्ये मला अडकवलं जात आहे असं त्याने उत्तर या शिर्डी पोलिसांना दिलेलं आहे। तपासात त्याने कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नसल्याची माहिती देखील सूत्रांनी दिलेली आहे आणि उडवाउडवीची उत्तरे अशोक खरात यांनी अनेक वेळा दिलेली आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी समाप्त झाल्यानंतर आज पुन्हा एकदा त्याला राहत्याच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि शिर्डी पोलिसांनी 2 दिवसांची अतिरिक्त वाढीव पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती, परंतु न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावलेली आहे आणि त्यामुळे शिर्डी पोलीस आता अशोक खरातला घेऊन नाशिकच्या कारागृहाच्या दिशेने जे आहे तर रवाना झालेले आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर अशोक खरातला शिर्डीमध्ये आणल्यानंतर जे आहे तर एक खचलेला तो अशोक खरात दिसून येत होता आणि या संपूर्ण प्रकारामध्ये आता कल्पना खरात जी अद्याप देखील फरार आहे तिचा शोध शिर्डी पोलीस घेत आहे। कल्पना खरात हिला अटक कधी होणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्पना खरात अटक झाल्यानंतर अजून नवीन काय खुलासे या प्रकरणामध्ये समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहेत। मोबिन खान, माय न्यूज, शिर्डी।